राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त त्या अनुषंगाने आपल्या समोर एक छोटीशी नाटिका सादर करत आहोत। नाटिकेचे नाव आहे ऊर्जा संवर्धन आणि बरंच काय काय। यामधील कलाकार आहेत दादाच्या भूमिकेमध्ये शेलार वाघ, अण्णा रमेश गायकवाड, आप्पा किशोर पवार आणि गावकरी महिला म्हणून प्रियांका बिलारे, चैत्राली शिंदे, दुपारी भंडलकर आणि रवीना कदम। याचं लेखक दिग्दर्शन संजय गायकवाड। चला तर मग तुमचा जास्त वेळ घेता जाऊया आपण आमच्या गावातील महिलांच्या कट्ट्यावर, तिथे पाहूया। तर आपल्यासोबत सादर करत आहोत ऊर्जा संवर्धन आणि बरंच काय काय। ऊर्जा संवर्धन आणि बरंच काय काय। आज काही करमतच नाही। कुठे गेल्या आमच्या गावातल्या सगळ्या खबरी बायका? कुठल्या आईला काय चाललंय काही खबर लागत नाही। काय ग बरी आहेस ना? उड्या काय मारतेस? मनात काय बाई येतो ना? बरे आहे मी। बरं ते सांगते, मी काय सांगते ते आई कधी कसा? आमच्या शेजारी नवीन फ्रीज आणलाय। हा मग आमच्या एवढाच आहे, 25,000 म्हणे। जास्त स्टारवाला आहे ना म्हणून। आपल्याकडं हिरोला स्टार म्हणतात ती, आणि आमची शेजारी फ्रीजला स्टार म्हणू लागली। काय गरमी वाढली आहे बाई। गरमी ती तर वाढणारच ना। गावच्या चारी बाजूंनी उसाची पाचट जळत्यात, डोंगराला वणवा लावत्यात, गरमी तर वाढणारच ना। अगं पण ती काय आजच जाळतात का? आणि जळणारच की। आणि त्यांनी काय होणार आहे? कुठं गेलता एवढा नट्टा करून? दळण आणायला गेले होते, एवढा नट्टाफट्टा करून। दळण तर कुठं दिसतच नाही। अगं मेल्याची गिरणच बंद होती, लाईट गेली होती ना म्हणून। मी तर काय म्हणते बाई, लाईट वाचवायला शिकलं पाहिजे बाबा। लाईट वाचवायला ते काय माणूस आहे का? नदीत बुडल्या आणि त्याला वाचवा काय पण। एकंदरीत लाईट वाचवता येते बरं का? एकंदरीत पाहता आम्हीही बघू लाईट कशी वाचवायची, आम्हालाही सांगा एकंदरीत। अगं मी तर ऐकलंय म्हणे आपल्या गावाजवळ गोदरेज कंपनी आहे ना, ती तर म्हणे उन्हावर चालू आहे। आणि ती का कशी? आता उन्हावर म्हणजे उन्हापासून लाईट बनवून चालवतात। तुला का कसं माहिती? मला काय माहिती, मला आमचे हे सांगत होते बरोबर। हो आमचे पण कधी कधी सांगतात, पण मी नाही लक्ष देत। जन्माची ती कामा आली मोठी कामाची कमळी। पुण्यामध्ये तर बॅटरीवर गाड्या चालतात। आणि हो एकंदरीत आजकाल सोलरवर कंपनी चालते। आणि ती का कशी? अगं ती कंपनी चालत रस्त्यावर येईल ना तेव्हा बघू की आपण। अगं तुम्ही माझी चेष्टा काय लावली? एकंदरीत मी खरंच सांगत आहे। बरं बाई जाऊ दे, चालू दे तुमचं। एकंदरीत पाहता अगं तुम्ही माझी चेष्टा काय लावलीये? एक काम करा, तुम्ही एकदा गावाच्या बाहेर पडा, म्हणजे कळलं ग तुम्हाला। कळलं ना। हे बघ बाई, गावाच्या बाहेर पडो ना पडो, पण मला आता इथून बाहेर पडू देत। एक तर दिवसभर ते ढीगभर कपडे धुवून माझं कंबरडं मोडले, मला जरा वाईच आराम करू द्या। चला का बायांना, अगं नको बाई, आराम करू दे। अगं प्रियांका काय म्हणते? अगं मी काय म्हणते, तू एखादी वॉशिंग मशीन घे ना। म्हणजे ते माझं ऐकतच नाही। हे आपलं बरं आहे। कंबरडं मोडलं। हे आपलं बरं आहे तुझं। एकीकडे म्हणताय वीज वाचवायची आणि एकीकडे म्हणताय वॉशिंग मशीन घ्यायची। मग काय तर? अगं हो, वीज वाचवायची म्हणून वॉशिंग मशीन घ्यायची नाही असं म्हणत नाही मी। वीज वाचवणारी वॉशिंग मशीन घ्या असं म्हणते। आणि ती कशी? अगं आजकाल बाजारामध्ये गोदरेज कंपनीची जास्त स्टार असलेली वॉशिंग मशीन आली आहे। एकंदरीत काय तर जेवढे जास्त स्टार तेवढी विजेची बचत जास्त। असं वय मला तर बाया
काय माहितीच नाही यातलं. हो ना. अगं बाई त्या आप्पांना काय झालं ग? मला तर धडकीच भरती. बघू द्या आधी आप्पांना काय झालं. आप्पा, ओ आप्पा, या जरा इकडं. का हो आप्पा, एवढं का तोंड पाडलंय तुम्ही? आप्पा काय म्हणती, तोंडावर बारा का वाजल्या? एवढं दणदणक्यात माणूस आणि तुम्हाला कसलं टेन्शन? आधी तुम्ही शांत व्हा. नीट सांगा बरं काय झालंय. 3 महिने लाईट बिल भरली 2,000 रुपये नाही. आता 2,000 लाईट बिल भरली. खर्च कसा भागवायचा मला काही समजत नाही की 2,000 लाईट बिल जर येत असेल तर खर्च कसा मी भागू. टेन्शन येईल तर काय होईल. बरोबर आहे आप्पा. तुम्ही शांत व्हा. आपण काहीतरी मार्ग काढूयात ना. तुम्ही शांत व्हा जरा. हो दादा, हो अण्णा, जरा इकडे या बरं. आलो पहिला काय म्हणताय काय बरं झालं आहे ना. हो बरं चाललंय. बऱ्याच दिवसांनी सगळ्यांनी एकत्र दिसताय. अहो आमची जरा एका विषयावर चर्चा चाललेली. वीज वाचवणे म्हणजे काय जरा सांगता का? या तुमच्या प्रश्नाचं उत्तर दादा तुम्ही जरा समजून सांगा यांना. गोविंदो, हा सुंदर प्रश्न तुम्ही विचारला. आज आम्ही दोघेही राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाच्या कार्यक्रमालाच निघालेलो होतो. आम्ही आता चालत येता येता आमच्या डोक्यामध्ये हाच विचार होता की ऊर्जेची बचत करायची म्हणजे नेमकं काय. आणि तुमचा विषय तोच चालू होता. वीज वाचवणे म्हणजे वीज निर्माण करणे. हा तुमच्या प्रश्नाचं सर्वसाधारण सोपं उत्तर आहे. पण ते कसं काय? हे पहा, आपण आपल्या घरापासून याची सुरुवात केली पाहिजे. ती कशी? आपल्या घरामध्ये आपण एखाद्या खोलीमध्ये जर आपण काम करत नसेल तर त्या ठिकाणी आपण तेथील असणारी लाईट्स, तेथील असणारे पंखे आपण बंद केले पाहिजे म्हणजे वीज वाचेल. दुसरं, एखाद्या सार्वजनिक ठिकाणी आपण जर एखाद्या कार्यक्रमाला गेलो आणि कार्यक्रम संपल्यानंतर आपली एक सामुदायिक जबाबदारी आहे आपली तिथली वीज, लाईट्स बंद करणे, पंखे बंद करणे. एवढंच नाही तर सांगायचं झालं की या गोष्टीतून आपल्याला वीज निर्मिती होते. एवढंच नाही बाळांनो, एक लक्षात ठेवा, बाजारामध्ये चांगली उत्पादनं सुद्धा वीज बचतीची आलेली आहे. आणि ती कोणती? बघा आता याकडे जर आपण पाहिलं तर वीज बचत निर्माण करणारी जी उत्पादनं आहेत त्यामध्ये 5 स्टार रेटिंग असणारी उत्पादनं बाजारामध्ये आली. मग LED बल्ब असतील, त्याचबरोबर पंखे असतील, वॉशिंग मशीन असतील, रेफ्रिजरेटर असतील, या सगळ्या गोष्टीतून आपली वीज बचत होते बरं का. आणि अशीच उत्पादनं आपण घ्यावी. एवढंच नाही तर एक लक्षात ठेवा, आपल्या गावाकडे जर आपण पाहिलं तर बरीच घरं कौलारू दिसतात, जुन्या पद्धतीची आहे. परंतु जर आपण काचेची कौलं जर आणली तर दिवसभर सूर्यप्रकाश आतमध्ये येते. ज्यांची घरं पत्र्याची आहेत त्यांना जर आपण सांगितलं ना की ट्रान्सपरंट शीट वापरा तर ट्रान्सपरंट शीट जर वापरलं दिवसभर प्रकाश पडेल. एवढंच नाही, ज्यांच्या घराची कामं चालू आहेत त्या जर माणसांना आपण जाऊन सांगितलं की हे बघा मोठमोठ्या खिडक्या तयार करा, त्यातून काय होईल, व्हेंटिलेशन होईल म्हणजे हवा खेळती राहील, प्रकाश पडेल. म्हणजे सूर्य उगवण्यापासून सूर्य मावळेपर्यंत आपल्याला प्रकाश आणि प्रकाशच मिळेल. आणि लाईटीची बचत होईल, ऊर्जेची बचत होईल. बरोबर की नाही. आणि हे बघा, एवढंच नाही तर आपण आपल्या जीवनामध्ये अत्याधुनिक सोलर सिस्टीम आलेली आहे. त्या सोलर सिस्टीमचा सुद्धा आपल्या जीवनामध्ये फार मोठा फायदा होतो. आता अण्णा जरा आपल्या गावातील महिलांना सांगा की सोलरचा फायदा काय होतो. हे नक्कीच दादा, हे दादांनी सांगितलं होतं तुम्हाला समजलं का. तुमच्या माहितीसाठी सांगतो. आज सौर ऊर्जा वापरून आपण आंघोळीसाठी पाणी गरम करतो. त्यानंतर सौर ऊर्जेचा वापर करून किंवा तो कुकर वापरून आपण स्वयंपाक सुद्धा करू शकतो. त्यानंतर बाजारामध्ये सौर कंदील मिळतात. या सौर कंदीलचा वापर करून आपण आपली विजेची गरज भागू शकतो. आणि तुम्ही जर सातारा भागामध्ये गेला तर डोंगरावर मोठमोठ्या पवनचक्क्या लावलेल्या आहेत. म्हणजे काय, की हवेपासून सुद्धा आपण ऊर्जा निर्मिती करू शकतो. आणि बरं दादा, बरोबर, सौर ड्रायर म्हणजे सौर ड्रायर वापरून
महिला बचत गटांनी फार मोठा उद्योग उभा केलेला आहे. त्याचाही वापर आपण आपल्या जीवनामध्ये करू शकतो की लोकांनी आपल्या गावामध्ये जे काय महिलांच्या संदर्भामध्ये किंवा विजेच्या संदर्भामध्ये जे प्रश्न असतील त्यातून काहीतरी मार्ग काढू शकतो. अगदी बरोबर आहे. समजलं का तुम्हाला? हो बया, कसलं भारी. गॅस नको का लाकूड नको, सगळं कसं सूर्याच्या उष्णतेतच की. म्हणजे आंघोळीचं पाणी सोलरवर, स्वयंपाक सोलरवर आणि लाईट टीव्ही सोलरवरच की. मग बचतच बचत आणि सुरक्षा पण. म्हणजे लाकूड पेटवल्यावर धुरीचा धोका, गॅस पेटवल्यावर गॅस गळतीचा धोका आणि इलेक्ट्रिक शेगडी वापरल्यावर श्वास बसण्याचा धोका. पण सोलरवर तसं काहीच नाही. सुरक्षा. अगं बया बया, कसलं भारी. अरे वा, किती छान. सोलर ऊर्जेचे जर एवढे फायदे असतील तर किती भारी. घरी गेल्या की आमच्या सांगणारच आहे सोलरच बसवा म्हणे. हो ना बाई, मी पण सांगणार आहे पहिलं. आणि मी पण सांगते बरं का, आमच्या पण घरी बसवायला. बघा हा, एकंदरीत दादा आणि अण्णा मला जे सांगत होते तेच मी तुम्हाला पण सांगत होते. एकंदरीत आम्ही तुला हात जोडतो. आता तू बाप्पा आलं का तुमच्या लक्षात? नाहीतरी तुम्ही एवढं टेन्शन घेतलंय महिने लाईट बिलाचं. आता तुमच्या लक्षात आला असेल, रुपाली तुम्हाला मगाचपासून सांगत होती वीज बचत कशी करायची, कुठली उपकरणं वापरायची, पण तुम्ही तिची चेष्टा करत होता, तुझं ऐकत नव्हता. आणि आप्पा लक्षात ठेवा, आपण शेतकरी कुटुंबातली माणसं आहोत. अहो एवढी वर्ष शेती करून आम्हाला सातबारा माहित नाही लाईट बिलाचं काय करायचंय. परंतु लक्षात ठेवा, लाईट बिलाच्या पाठीमागे एक स्थिर आकार दिलेला असतो. अगदी 0 पासून 100 पर्यंत जर युनिट वापरले तर 4.5 रुपयाचा आकार पडतो. 100 पासून 300 पर्यंत जर युनिट वापरले तर 9.5 रुपयाचा आकार आकारला जातो. म्हणजे याचा अर्थ काय होतो, आपला डबल आपल्याला आकार आकारला जातो. म्हणजे आपल्या लक्षात आलं पाहिजे की विजेची बचत ही काळाची गरज आहे. म्हणजे जो त्रास आपल्याला झालाय तो भविष्यात आपल्याला होणार नाही. म्हणून कमीत कमी आपण वीज वापरणं हे गरजेचं आहे. एवढंच नाही तर निसर्गानं फार मोठी देणगी आपल्याला दिलेली आहे. हवा आहे, पाणी आहे, त्याचबरोबर सूर्यप्रकाश आहे. ऐका, सूर्याची तर फार मोठी शक्ती आहे. तुझ्या शक्तीच्या आधारे आपण आपलं जीवनमान सुधारू शकतो. तुम्ही कदाचित ऐकलं असेल की समुद्राच्या लाटावरती देखील वीज निर्मिती केली जाते. जपानसारख्या देशामध्ये रस्त्यावरून चालणाऱ्या वाहनांच्या घर्षणापासून देखील वीज निर्मिती होते. एवढंच नाही मित्रांनो, जगातला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प भारत देशाने निर्माण केला. एवढंच काय तर अनेक प्रकल्प आपल्या देशामध्ये चालू आहेत. त्याकरता वीज बचतीतून आपण त्यांना हातभार लावला पाहिजे. एवढंच काय पण एक लक्षात ठेवा, आता आपण ज्या कार्यक्रमावर जाणार आहोत आता त्या कार्यक्रमात गेल्यानंतर तेथील लोकांनी आपण सांगू की आमच्या गावच्या महिलांचा आम्हाला काय आहे, अभिमान आहे. अभिमान की आज सौर ऊर्जेकरता एवढ्या जागरूक आहे. तुम्ही सर्वांनी मिळून अख्ख्या गावामध्ये सौर ऊर्जेची माहिती द्यायची आणि सर्व लोकांना त्याच्याबद्दल जागरूकता त्यांच्यामध्ये निर्माण करायची. बरोबर. आता आपण सर्वजण एक संदेश देऊया. आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आजपासूनच वाचवा वीज. आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आजपासूनच वाचवा वीज. फक्त एवढेच आमचे सांगणे लक्षात ठेवा प्लीज. फक्त एवढेच आमचे सांगणे लक्षात ठेवा प्लीज. धन्यवाद.